हो 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 हो, मिळणार मिळणार आवर्जून. आता मी हे गाणं पण करणार, स्टेजवर करणार आणि आता नवरात्रात तर धिंगाणाच घालणार. हॅलो गौतमी, पहिल्यांदा सांग कशी आहेस? कारण इथे एनर्जेटिक एवढा चांगला परफॉर्मन्स झालाय तुमचा आणि आता फिल्म रिलीज होते 19 तारखेला. काय सांगशील? खरंच खूप छान वाटतंय आणि सर्वात प्रथम तर मी सांगेल 19 तारखेला 19 सप्टेंबरला आतली बातमी फुटली हा मूवी पाहायला विसरू नका. सर्वांनी जा. त्यात माझं सखूबाई गाणं पण आहे आणि मला खरंच खूप छान वाटलंय. सर्व टीम खूप म्हणजे सर्व जेवढे टीम पूर्ण मॅनेजमेंटची जी टीम होती त्यांनी मला खूप सपोर्ट केला, खूप समजून घेतलं आणि सिद्धार्थ दादांनी तर खरंच म्हणजे एक आपण म्हणतो ना की आपली सुरुवात आहे, आपण कुठेतरी डगमगवतो, तर तसा प्रकार माझ्यासोबत झाला. पण खरंच समजून घेणार सिद्धार्थ दादांनी खरंच खूप छान समजून घेतलं. त्यांचा स्वभाव खूप छान आहे आणि विशाल सरांचं मी मनापासून आभार मानेल. त्यांनी मला संधी दिली ह्या मूवीची, तर खरंच त्यांचं मनापासून आभार. मला खरंच खूप छान वाटतंय आणि हे सगळं माझं सुरुवातच आहे. तर खरं तर स्टेजवर डान्स करणं आणि आता चित्रपटात डान्स करणं ह्याचा तुला काय फरक वाटतोय? हा, खूप खूप फरक असतो. स्टेजवर कशी मी अशी बिंदास मला असं म्हणजे सुटलेली असते, मी मला बांधून ठेवलेलं नसतं स्टेजचं. आणि म्हणजे हे मूवीचं किंवा आयटम सॉन्ग असतील ह्या खूप 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 फरक आहे. पण मला आवडतं डान्स. डान्स म्हणजे माझा खूप खूप फेवरेट आहे, म्हणून हे असलं ते असलं माझ्यासाठी एकच आहे. मी म्हणेन की लाखो दिलाची धडकन आणि सबसे कातील गौतमी पाटील, सर्वप्रथम तुझं अभिनंदन आहे की तू एवढ्या मोठ्या स्टारकास्ट बरोबर आज एक अभिनय करतेस आणि चित्रपट. मलाही म्हणजे वाटलं नव्हतं की आज हा दिवस येईल किंवा मी सिद्धार्थ दादांसोबत काम करल. खरंच खूप छान वाटतंय आणि ही माझी सुरुवात आहे. तर असंच भरभरून मी सगळ्यांना सांगेल, सर्व प्रेक्षक वर्ग मला नेहमी प्रेम देत असतात. गाणं आलं किंवा ज्या गोष्टी असतील, प्रत्येक गोष्टीला मला प्रेक्षक वर्गांचा सपोर्ट असतो. तर असाच सपोर्ट मला कायम असू द्यात आणि आशीर्वाद असू द्या. पण जसं पिक्चरचं नाव आहे की आतली बातमी फुटली, तसंच सिद्धार्थची पडद्यावरची केमिस्ट्री आणि तुझी डान्स मधली केमिस्ट्री, या केमिस्ट्री बद्दल काही बातमी फोडणार आहेस का, की कोण कोणाला किती मॅच करत होतं? नाही, असं काही नाहीये. मी तर म्हणते, तुम्ही मला बघितलंय स्टेजवर, पण सिद्धार्थ दादांचा स्टॅमिना म्हणजे ते जे डान्स ते जे असतात ना, ते वेगळंच आहे. म्हणजे ते समोरच्याला, आपण जर समजा आपण असं असणार ना, तर ते समोरच्याला झटपट चल चल उठ आपल्याला करायचंय असं आहे. असे ते तर मला छानच वाटलं. आणि खरं तर चित्रपटात काम करायचं आपल्याला, इथे परफॉर्मन्स करायचा आहे. सो सगळं रुटीन कसं होतं, कारण का तुझे नेहमी शोज असतात, म्हणजे एकदम बिझी शेड्यूल आहे तुझं. सो हे कसं सगळं सोडून आलं? नाही, अगोदरच तारीख म्हणजे सगळं जी मॅनेजमेंट टीम आहे ते सगळं बघतात, म्हणजे कुठला दिवस द्यायचा काय द्यायचं, तर ते होतं मॅनेज. श्री गणेशा झालाय म्हणू शकतो आपण. हो हो, गणपती बाप्पा. काय लाईनअप आहे, काय कळेल? आहे बरेच मूवीचे सॉन्ग आहेत. मी मूवीचे पण सॉन्ग केलेत, आयटम सॉन्ग केलेत, अल्बम सॉन्ग आहे. परत आता लेटेस्ट मध्ये म्हणजे मी आता परवाच शूट करणार आहे. तुम्हाला एक सरप्राईज आहे. नवरात्रासाठी देवीचं गाणं आहे, खूप छान आहे. बरंच तुम्हाला काही काही नवीन पाहायला मिळणार आहे. माझे प्रयत्न चालू आहेत, माझं काम चालू आहे आणि हा आशीर्वाद तुमचाच आहे. गौतमी, शांताबाई हिट झालेली त्यावेळेला बऱ्याच शांताबाईंचा मेसेज होते प्रत्येक वेळेला गाण्यावर. तसंच आता सखूबाई देखील हिट होणार आहे, कारण त्याच्यामध्ये खुद्द गौतमी पाटील आहे. मग सखूबाई नावाच्या कॅरेक्टर असतील किंवा सखूबाई नावाच्या व्यक्तिरेखा आहेत, त्यांच्यासाठी काय सांगशील? मी मगाशीच बाईट देताना म्हटलं की ह्या सखूबाईलाही प्रेम द्या. तुम्ही गौतमीला प्रेम दिलं, आता सखूबाईलाही प्रेम द्या. आणि आता ही मला एक नवीन असं म्हणता येईल की ही टॅगलाईन पडली की सखूबाई, तर छान वाटतंय. थँक्यू. आवडेल, मला खूप आवडेल. थँक्यू. आणि एक शेवटचा प्रश्न की आता तुझे परफॉर्मन्स करते, सो तुझ्या परफॉर्मन्स मध्ये स्टेजवरती आम्हाला सखूबाईचा परफॉर्मन्स बघायला मिळेल का? हो 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 हो, मिळणार आवर्जून. आता मी हे गाणं पण करणार, स्टेजवर करणार आणि आता नवरात्रात तर धिंगाणाच घालणार. खरं तर आता अभिनेत्री म्हणून पण पदार्पण झाले, पण अशी असताना एक प्रत्येक कलाकाराची इच्छा की आता ह्या अभिनेत्री बरोबर मला काम करायचं, तिच्याबरोबर मला परफॉर्मन्स करायला मिळालं तर खूप. सो असं काय आहे की ह्या अभिनेत्री बरोबर आता मला परफॉर्मन्स करायचा आहे चित्रपटात?
खरं तर असं म्हणजे सुरुवातीपासूनच मी असा विचार केला नव्हता की मी ह्या स्टेजला येऊन पोहोचल, म्हणून मी अजून असा विचार केला नाही. पण टचवूड म्हणजे हे सगळं एकदम घडून येतंय आणि मी सगळ्या सेलिब्रिटींना हळूहळू भेटतीये आणि सगळे आपले मराठी जेवढे सगळे कलाकार आहेत खरंच खूप खूप छान आहेत. सगळे मराठी कलाकार समजून घेतात मी ज्यांना ज्यांना भेटलीये आणि तेही मला भरभरून प्रेम देत आहेत, म्हणून थँक्यू. गौतमी, जाता जाता तुझ्या प्रेक्षकांना तुला आवाहन करावंच लागेल. तुझ्या क्षेत्रात तर ते येणारच आहेत, तरी देखील बाकी इतर प्रेक्षकांना पिक्चर पाहण्यासाठी प्लीज काही आवाहन करशील का? नाही, मी हात जोडूनच नेहमी बोलत म्हणजे नेहमी ते म्हणजे मी एकच सांगल, आवर्जून जसं तुम्ही भरभरून मला प्रेम दिलं तसंच मूवीलाही प्रेम द्या. पिक्चर बघा, 19 सप्टेंबरला हा मूवी येणार आहे आणि भरभरून सकुबाईला प्रेम द्या.